महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयामध्ये पार पडली। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील दुष्काळी भागांचा आढावा तसेच विविध उपाययोजनांवर आढावा बैठक पार पडली आहे। आढावा बैठकीमध्ये मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तसेच सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते। यावेळी शेतकरी आत्महत्या, पिण्याचे पाणी, धरणातील जलसाठा यासह दुष्काळी प्रश्नांवर नीलम गोऱ्हे यांनी माध्यमांना माहिती दिली आहे। पाहूयात। दुष्काळी परिस्थितीच्या मध्ये पाणी टंचाई आणि जालन्यामध्ये संभाजीनगरमध्ये टँकरची संख्या काही प्रमाणात तशी वाढवायला लागेल, तसंच जलस्रोत जे आहेत ते त्याच्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून काही दूरपल्ल्याचे सुद्धा कार्यक्रम घेणे गरजेचं आहे। अशा प्रकारची काही संस्थांचे दुष्काळ निवारण संस्थेचे रमेश भिसे तसंच श्री तायडे असे काही प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांनी मांडलं। आणि संस्था अनेक प्रकारनी मदत करायला येतात, परंतु त्यामध्ये जे आर्थिक मदत करणारे स्वयंसेवी संस्था आहेत त्या एक भाग आहे किंवा दानशूर लोक जे आहेत ते। दुसरे जे आहेत ते धोरणात्मक काही सूचना करणारे असतात की ज्यांच्यानुसार आपण अनेक योजनांमध्ये काही बदल करतो, योजनात सुधारणा करत असतो। असे पॉलिसी ॲडव्होकसीवरती काम करणारे संशोधक आणि काही संस्था आहेत। आणि तिसरं म्हणजे तळागाळामध्ये सामान्य लोकांच्या बरोबर थेटपणाने कृतीची मदत करणाऱ्या संस्था आहेत। त्या तिसऱ्या घटकातल्या ज्या संस्था आहेत मराठवाडाभर 8ही जिल्ह्यांमध्ये, त्यातल्या नागरिकांना सामावून घेण्याच्या दृष्टिकोनातून मी विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलं होतं की एक उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधिकारी नियुक्त खास करण्यात यावेत की ज्यांच्याशी या संस्था संघटना दर आठवड्यामध्ये संपर्क साधू शकतील। आणि मी विभागीय आयुक्तांची अतिशय आभारी आहे की 17 तारखेपर्यंत प्रत्येक मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये कोण अधिकारी तिथे जिल्हाधिकाऱ्यांना रिपोर्ट करणारे उपजिल्हाधिकारी स्तरावरचे अधोरेखित केले जातील किंवा इंडिकेट केले जातील की हे या जिल्ह्यामध्ये या संस्था संघटनांशी नियमितपणे संवाद ठेवतील। तर ते 17 तारखेपर्यंत त्यांच्याकडे नावं ते ठरवणार आहेत आणि 18 तारखेला ते उपलब्ध होतील। आणि तसंच पुढच्या आठवड्यामध्ये रोजगार हमी योजनेतली जी कामं काढली जातात तर त्या कामांच्यामध्ये अधिक ती लोकाभिमुख कामं व्हावीत किंवा फक्त एक छोटी घरगुती कामं शेतकऱ्यांची करण्याबरोबर ज्याच्यात मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो अशी मोठी कामं सुद्धा करणं कशा पद्धतीने नियोजन करता येईल याच्याबद्दल सुद्धा एक स्वयंसेवी संस्थांची बैठक 18 तारखेला विभागीय आयुक्त स्तरावरती घेतली जाणार आहे। आणि त्याच्यामध्ये EGSचे जे उपायुक्त आहेत ते ती बैठक संस्था संघटनांच्या सोबत घेणार आहेत। याखेरीज जे मुद्दे दिसले 8 मुद्द्यांवरती राज्य सरकारने GR काढलेला होता आणि त्याच्यामध्ये सारा माफी, शिक्षण शुल्कामध्ये सूट, वीज बिलामध्ये माफी, त्याच्यानंतर कर्ज वसुली जी आहे तिला मुदतवाढ देणं किंवा ती थांबवणं, पिण्याच्या पाण्याच्या योजना, असे सगळे विविध मुद्दे होते। त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने असं एक परिपत्रक काढलेलं माझ्या निदर्शनास आलं होतं की ज्यामध्ये जानेवारी महिन्यामध्येच त्यांनी ते परिपत्रक काढलेलं आहे आणि आपले दुष्काळाच्या संदर्भातले GR राज्य शासनाचे निघालेले ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या राज्य शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या परिपत्रकानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने परिपत्रक काढलं होतं की सर्व विद्यार्थ्यांनी फी भरावी, अन्यथा त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। तर त्यावरती मग सभागृहामध्ये यायला जेव्हा अधिवेशन झालं 26 फेब्रुवारी ते 1 मार्च, तर त्यावेळेला ही माहिती ज्यावेळेला समोर आली त्यानंतर मी निर्देश सरकारला दिले होते